नमस्कार, सुप्रभात. मी रुशाली यादव सारंग. बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची आणि मोठी बातमी. महायुती सरकारचा आज मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. आज नागपूरमध्ये दुपारी 4 वाजता मंत्र्यांचा शपथविधी असणार आहे. आमदार शपथविधी सोहळ्यासाठी विमानानं नागपूरमध्ये दाखल झालेले आहेत. नव्या सरकारचा शपथविधी आज होतोय. आज दुपारी 4 वाजता नागपूरमध्ये मंत्र्यांचा शपथविधी जो आहे तो होणार आहे आणि आमदार शपथविधी सोहळ्यासाठी आता विमानानं नागपूरमध्ये दाखल झालेले आहेत. आज महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार जो आहे तो होणार आहे. गजानन उमाटे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत. अधिक माहिती जाणून घेणार आहोत. गजानन, कोणकोणते आमदार नागपूरमध्ये पोहोचलेले आहेत? जवळपास 50% आमदार काल रात्रीच नागपूरमध्ये पोहोचलेले आहे. ज्यामध्ये आशिष जयस्वाल आहे, नरेंद्र बोंडेकर आहे, नितेश राणे आहे, यासह इतर आमदारही पोहोचलेले आहे आणि ज्यांना मंत्रिपदाची प्रतीक्षा आहे. कारण की आज काही महायुतीच्या म्हणजे भाजप आणि शिवसेना शिंदे गटाच्या आमदारांना आज फोन जाण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे सगळे आमदार जे आहेत ते आता काही उरलेले आमदार आता येत आहे. आज 4 वाजता जवळपास 32 ते 33 मंत्र्यांचा नागपुरातील राजभवनमध्ये शपथविधी होणार आहे आणि त्याची तयारी जी आहे ती पूर्ण झालेली आहे. छगन भुजबळ यांनी गेल्या वेळेस नागपुरात 91 मध्ये जे आहे ते या ठिकाणी शपथ घेतली होती. त्यानंतर पहिला शपथविधी सोहळा उपराजधानीत पार पाडतोय. त्यामुळे उपराजधानी सजलेली आहे आणि जे इच्छुक आहे, ज्यांना मंत्रिपदाची आशा आहे, ते फोन जवळ घेऊन बसलेले आहे. फोनची प्रतीक्षा ते करतात. कालपासून काही आमदारांना फोन आलेले आहेत, काही आमदारांना फोन यायचे आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नागपुरात गुलाबी थंडी आहे आणि या गुलाबी थंडीत राजकीय वातावरण तापलेलं आहे. कारण की याच विधान भवनात उद्यापासून हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे आणि नवीन मंत्र्यांची ही कसोटी असणार आहे, नव्या सरकारची कसोटी. कारण की विदर्भातले अनेक मुद्दे जे आहे ते या ठिकाणी या अधिवेशनामध्ये गाजणार आहे आणि त्यामुळे नागपुरातल्या हिवाळी अधिवेशनाकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. आज समजा 12 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर विमानतळावर येणार आहे. राज्यपाल कालच नागपुरात आलेले आहे तयारीचा आढावा घेण्यासाठी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार हे सुद्धा 1:30च्या सुमारास नागपुरात येणार आहे आणि सगळ्यांचं शक्ती प्रदर्शन एक प्रकारे पाहायला मिळतील. कारण की देवेंद्र फडणवीस यांची मोठी रॅली आज नागपुरात आहे. तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्यानंतर ते नागपुरात येत आहे. नागपूर विमानतळात ते त्यांच्या निवासस्थानापर्यंत रॅली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी किरण पांडव यांनी एक भव्य रॅलीचं आयोजन केलेलं आहे. लाडक्या बहिणी त्यांचं स्वागत करणार आहे. राष्ट्रवादीकडूनही स्वागताची तयारी प्रशांत पवार यांनी केलेली आहे. त्यामुळे महायुतीचे तिन्ही प्रमुख नेते येत आहेत, त्यांच्या स्वागताची तयारी. आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण की आज सगळ्यांचं लक्ष, महायुतीचे जेवढे काही आमदार आहेत त्यांचं लक्ष लागलेलं आहे की मंत्रिमंडळात कोणाची वर्णी लागणार. त्यासाठी काल उशिरापर्यंत लॉबिंग सुरू होते. नक्कीच धन्यवाद गजानन दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.